नमस्कार. संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक जबरदस्त आणि महत्त्वाची बातमी आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे आणि त्यानुसार आजपासूनच योजनेचे पैसे थेट बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे. चला, याबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. हो, एकदम बरोबर ऐकलंय. या योजनेमधून लाभार्थ्यांना तब्बल 2,500 रुपयांपर्यंतची रक्कम म्हणजे 2,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. आणि हे फक्त या महिन्याचे पैसे नाहीत, तर या जानेवारी महिन्याचा हप्ता आणि मागची सगळी थकबाकीसुद्धा समाविष्ट असणार आहे. आणि सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी तर हीच आहे की आज संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होतीये. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा झाली आहे, म्हणजे आता आपली प्रतीक्षा अखेर संपली आहे. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. सरकार आज संध्याकाळी 6 वाजता पैसे पाठवायला सुरुवात करेल, पण याचा अर्थ असा नाही की ते लगेचच्या लगेच खात्यात दिसतील. नाही, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन सगळ्यांच्या खात्यात पैसे यायला साधारणपणे 2 ते 3 दिवसांचा वेळ लागू शकतो. तर थोडा धीर धरायचा आहे. आता ही तर झाली आनंदाची बातमी, पण यासोबतच एक अत्यंत महत्त्वाची सूचनासुद्धा आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकार तर पैसे पाठवणार आहे, पण तरीही काही लाभार्थ्यांचे पैसे थांबवले जाऊ शकतात. आता प्रश्न हा आहे की असं का होऊ शकतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपले पैसे अडकू नयेत यासाठी नक्की काय करायला हवं हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तर ही कारणं जरा नीट लक्ष देऊन ऐका. पैसे थांबण्याचं सगळ्यात मोठं आणि मुख्य कारण आहे ई-केवायसी पूर्ण नसणं. दुसरं कारण, आधार कार्ड बँक खात्याशी डीबीटीसाठी लिंक केलेलं नाही. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. याशिवाय जर कागदपत्रांमध्ये दिलेली माहिती जुळत नसेल किंवा चुकीची कागदपत्र, बनावट सर्टिफिकेट्स दिली असतील तरीही पेमेंट थांबवलं जाईल. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हे ई-केवायसी म्हणजे नेमकं काय? तर बघा, ही एक सोपी डिजिटल ओळख पडताळणीची प्रक्रिया आहे. यातून सरकारला हे तपासायचं असतं की योजनेचा फायदा योग्य व्यक्तीपर्यंतच पोहोचतोय की नाही. आणि जर हीच प्रक्रिया पूर्ण नसेल तर मग सरकारी सिस्टम पैसे जमाच करू शकत नाही. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करणं किती महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. चला आता येऊया सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाकडे की आपल्या खात्यात नक्की किती रक्कम जमा होणार आहे. कारण प्रत्येकाला मिळणारी रक्कम ही सारखीच असेल असं नाही, ती वेगवेगळी असू शकते. हे बघा, काहींच्या खात्यात 1,000 रुपये येऊ शकतात, काहींना 1,500 रुपये, तर काही जणांना पूर्णच्या पूर्ण 2,500 रुपये सुद्धा मिळू शकतात. आता या रकमेत एवढा फरक का आहे? तर यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. यामागचं कारण आहे एक नवीन सरकारी निर्णय, म्हणजे एक नवा GR. हा GR म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्यूशन प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर लागू केला जातोय. त्यामुळे ज्या त्या जिल्ह्यामध्ये तो लागू झाला आहे की नाही यावरच मिळणारी रक्कम ठरणार आहे. आता जर कोणाला वाटत असेल की आपले पैसे थांबू शकतात किंवा कागदपत्रांमध्ये काहीतरी अडचण आहे, तर अजिबात घाबरून जायचं कारण नाही. यावर एक अगदी सोपा उपाय आहे. चला तर मग पाहूया की नक्की काय करायला हवं. फक्त या 3 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं, लगेच जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जायचं. दुसरी पायरी, तिथे जाऊन आपली ई-केवायसी आणि बँक खात्याची डीबीटी लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची. आणि तिसरी आणि शेवटची पायरी, आपली सगळी माहिती अगदी बरोबर आणि अचूक आहे ना याची एकदा खात्री करून घ्यायची. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जेवढ्या लवकर आपण हे काम पूर्ण कराल तेवढ्या लवकर आणि विना अडथळा पैसे आपल्या खात्यात जमा होतील. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता ही प्रक्रिया पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. आता आपण एक नजर टाकूया जिल्हानिहाय स्थितीवर. म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना अजून थोडा वेळ लागू शकतो. तर बघा, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पेमेंट सुरू झालेलं आहे. तर दुसरीकडे ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. आता ज्या जिल्ह्यांमध्ये पेमेंट अजून सुरू झालेलं नाही त्यांच्यासाठी एक अंदाजे वेळ सांगतो. ठाणे, पालघर, रत्नागिरी यांसारख्या जिल्ह्यांमध्ये काही तासांमध्येच पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. तर मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या जिल्ह्यांना साधारणपणे 1 ते 2 दिवस लागू शकतात. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यांची ई-केवायसी पूर्ण आहे, आधार बँक लिंकिंग व्यवस्थित आहे आणि सगळी कागदपत्र अचूक आहेत, त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. काही अडचण नाही. आणि आता जाता जाता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, आपलं बँक खातं तपासलं आहे का? आणि त्याहूनही महत्त्वाचं, आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का याची खात्री केली आहे का? जर याचं उत्तर नाही असेल तर अजिबात उशीर न करता हे काम आजच्या आजच पूर्ण करा.